हाय हॅलो नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। तर सगळ्यात आधी संक्रांतीच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना, ताईंना, काकूंना आणि जे माझे सगळे सबस्क्रायबर किंवा व्ह्यूअर्स आहेत त्यांना सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। आणि सॉरी सुद्धा, कारण हे व्हिडिओज थोडेसे उशिरा तुम्हाला बघायला मिळतात। ट्रिपचे व्हिडिओज अपलोड केले, त्यामध्ये थोडासा वेळ गेला म्हणून हे व्हिडिओ थोडेसे उशिरा आले। पण खरं सांगू, या माझ्या डेली रूटीनच्या व्लॉग्सलाच तुमचा जास्त प्रतिसाद मिळतो। खूप छान छान अशा कमेंट्सही येतात। कारण सांगू, मला वाटतं ते कारण सांगते आणि मला वाटतं ते अगदी खरं कारण आहे, कारण तुम्ही माझ्याशी रिलेट करता। एक स्त्री किंवा एक गृहिणीशी रिलेट करू शकते। मी जे कामं करते, मी जे अनुभवते, मी जे तुमच्याशी बोलते, हे सगळं तुमचीच दुनिया आहे किंवा हे सगळं तुम्ही तुमच्या घरी करता आणि म्हणूनच तुम्ही माझ्याशी आणि मी तुमच्याशी अशा या व्हिडिओज थ्रू जास्त कनेक्ट करू शकते। असो, आज संक्रांत आहे तर छान सकाळीच आंघोळ झालेली आहे आणि आज आहे रियांशची सुट्टी, त्यातल्या त्यात मंगळवारी आता तुम्हाला माहिती झालं असेल, रियांशच्या टॅबचा दिवस असतो। 1 तासाचा टॅब त्याला मिळतो। सकाळी कधी आंघोळ करून टॅब घेऊन बसतो ना, त्याचं असं होतं। सकाळी उशिराच उठवलं पण तरीसुद्धा आंघोळ झाल्यानंतर तो टॅब बघतोय। घर झाडून पुसून घेतलंय, त्यानंतर बाहेरचा उंबरठा, बाहेरचा पॅसेजही छान मस्त झाडून पुसून घेणार आहे। कारण सणासुदीच्या दिवशी छोटी का असेना पण मला रांगोळी लागते, छान उंबरठा लेपन लागतं। तर खूप मोठी अशी रांगोळी काढणार नाही आहे, पण दरवाजा बाहेर किंवा अंगणात किंवा आपल्या पॅसेज बाहेर अशी छोटी मोठी कशी का असेना एक रांगोळी असायला हवी। दरवाजा बाहेरची रांगोळी म्हणजे प्रसन्नता आणि पॉझिटिव्हिटी। आता संक्रांत आहे तर मी संक्रांतीच्या हिशोबाने लाल, पिवळा आणि हिरवा कलर यूज केला आहे आणि शुभ मकर संक्रांती अशी संस्कार भारतीची जेवढी फास्ट जमेल ना तेवढी रांगोळी काढली आहे। कारण खरंच बिझी होते, खूप सारी कामं माझ्या मागे आहेत, म्हणूनच आत्ता नाही पण माझ्या घरचं जेव्हा हळदी कुंकू असेल ना तेव्हा मस्त रांगोळी काढेल। म्हणजे 2 मिनटं नाही, 5 मिनटं तरी बघता आली पाहिजे आणि बघितलं पाहिजे। असो, मी अशी छोटीशी रांगोळी काढली आहे। त्यानंतर उंबरठा लेपन केलं होतं आणि तिथे सुद्धा एक वेल काढला होता लाल रांगोळीचा। पण माझ्यापेक्षा जास्त ना माझ्या समोरचीनी जी रांगोळी काढली ती मला आवडली होती। मस्त पतंग काढली होती आणि त्यात नथ काढली होती। असंच काहीतरी मी माझ्या घरच्या हळदी कुंकवाला करेल। आता रांगोळी तर काढून झाली आहे, पण तिळगुळ बनवून झालं नव्हतं। भोगीच्या दिवशी मी तिळगुळ बनवत नाही आणि त्याच्या आधी बनवणं झालं नाही, त्यामुळे आता तिळाचे लाडू तर नाही, पण तीळ भाजून मिक्सरमध्ये ते गुळ टाकून वाटून घेणार आहे। म्हणजे तिळगुळ देवालाही आता दाखवता येईल आणि बाकीच्या सगळ्यांनाही। आज संक्रांत आहे म्हटल्यानंतर सगळ्यांनाच तिळगुळ तर खायला लागेल। तिळगुळ बनवून झालं आणि लगेचच पूजेला लागले। पूजेलाही आज जास्त वेळ नाही पण थोडासा एक्स्ट्रा वेळ लागणार आहे, कारण मी 2 सुगड्यांची पूजा करते आणि आपली रोजची जशी देवपूजा असते तशीच माझी देवपूजा असते। तर पूजाही करून झाली आणि रियांशचं जसं मी बोलले की आंघोळ केल्यानंतर तो लगेचच टॅब बघायला लागला। त्याचा टॅब बघूनही झाला होता तासभर आणि बघितल्यानंतर त्याला आठवण आली की आपण काहीच खाल्लं नाही। त्याला लागली होती भूक आणि खरं तर खूप दिवसानंतर आज त्यांनी मला गरमागरम शिरा करून मागितला आणि मी आज गाजराचा हलवा करणार होते, पण म्हटलं आता शिरा बनवायचाच आहे तर हेच गोडाचं, आणि म्हणून खूप दिवसानंतर आता हलवा बनतोय। ॲक्च्युअल दूध नव्हतं पण पाण्याचाही हलवा आम्हाला चालतो। प्रसादही त्याचाच दाखवेल आणि आता रियांशला भूक लागली आहे तर नाश्ताही त्याचाच देईल। पहिले त्याला नाश्ता करून दिला आणि त्यानंतर आरती आणि बाकी घरामध्ये सगळं धूप अगरबत्ती दाखवायचं राहून गेलं होतं, तर आता ते करते। शाळेला सुट्टी असली की सगळीच मुलं एकत्र येऊन लॉबीमध्ये किंवा गार्डनमध्ये खेळतात। तर हा अक्षू रियांशला शोधत शोधत घरी आला होता आणि आलाच होता तर त्यालाही तिळगुळ दिलं आणि त्याला हलवा खाते का विचारलं, पण त्यांनी खाल्ला नाही। तिळगुळ मात्र त्यांनी आवडीने खाल्लं। रियांशचा हा छोटासा मित्र, त्याला कुणी मिळालं नाही ना खेळायला तर लहान मुलांसोबतही तो तेवढ्याच आवडीने खेळतो, फक्त त्याच्यासाठी खेळणं महत्त्वाचं असतं। तर अक्षूने तिळगुळ खाल्लं, पाणी पिला आणि तो गेला, कारण तो फक्त खेळण्यासाठी आला होता। तर रियांशच घरी नाही तर तो घरी थांबून काय करणार। आणि मी सुद्धा जेवल्यानंतर लगेचच कामांना सुरुवात केली। खूप दिवसापासून ही जी चिमणी आहे त्याचे फिल्टर धुवायचे राहून गेले होते आणि खूप दिवस झाले ना त्यातून मग ऑइली जे तेल आहे ते थोडंसं ना यायला लागतं आणि चिमणीसुद्धा खराब होते, ती व्यवस्थित ॲब्झॉर्ब करत नाही जे काही आपण बनवतो।
तर आज करते उद्या करते असं करत करत मी येऊनही 4-5 दिवस झाले आणि ती चिमणी धुवायला वेळच मिळत नव्हता. फायनली ती सगळं झाल्यानंतर आज आराम न करता चिमणी धुवायला घेतली आणि बाकीच्याही सगळ्या गोष्टी मी आजच करायला घेणार आहे. कारण आळस आणि कंटाळा करत बसलो, आजचं काम उद्यावर ढकललं, उद्याचं काम परवावर केलं, अशी करत करत ना आपली कामं वाढत जातात आणि एकदम मग ती अंगावर आली की मग त्यातलं काहीच करावंसं वाटत नाही किंवा मग अख्खा दिवस त्यामध्ये जातो. म्हणून थोडीच कामं करत राहिली ना तर आपलं घरही व्यवस्थित राहतं, ऑर्गनाइज्ड राहतं आणि नीटनेटकं. आणि धूळ तर आपल्याला नेहमीच वारंवार साफ करावी लागते. 2 दिवस जरी त्यावर हात मारला नाही ना तरीही धूळ स्पेशली टेबल्सवर तर येतेच. बाकी शोपीस क्लीन करायचं किंवा शोकेस क्लीन करायचं काम अश्विनचं आहे, पण त्यांनाही वेळ नव्हता. म्हटलं मीच आज करते. सगळ्यात आधी डायनिंग आणि सेंटर टेबल पुसून घेतला. त्यावरही खूप धूळ होती खालच्या बाजूने. वरच्या बाजूने तर जेवल्यानंतर पुसलं जातं, पण सेंटर टेबलवर सध्या काहीच नाही आहे. मला तिथे एक वस्तू घ्यायची आहे. काय माहिती ती कधी घेणं होईल, लवकरच तुमच्याशी घेतली की शेअर करेल. त्यानंतर शोपीस मी घाबरते कारण माझ्याकडनं 1-2 शोपीस तुटलेले आहेत आणि शोपीस काही स्वस्त नसतात. एक शोपीस 1-1, 1.5 हजाराचं असतं, म्हणून मला त्याची भीतीच वाटते. पण आता किती धूळ बसू द्यायची म्हणून मीच ते साफ करायला घेतलं. TV युनिटचा टेबल, त्यानंतर TVचा बॅक साईड, त्या सगळ्यावरही खूप धूळ येते कारण तिथूनच डोअर आहे. बाल्कनीमध्ये जेवढी धूळ येते ना तेवढीच समजा की घरात येते. त्यामुळे तिथेही एक दिवस जरी धूळ साफ नाही केली तर त्या टेबलवर पूर्ण धुळीचे हात आणि रियांशसारखा तिथे खेळत असतो, म्हणून मला तेही क्लीन करावं लागतं. प्लांट्सवरही धूळ साचते आणि घरात प्लांट्स असतील तर त्यावर धूळ अजिबात चांगली दिसत नाही. बाहेर असले तर आपण पाणी टाकून ते तेव्हाच्या तेव्हा स्वच्छ करून घेतो. त्यानंतर ग्लासेसही, म्हणजे हा फ्रंट एंट्रन्सचा ग्लास, त्यानंतर आपले मिरर, तेही मला स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर सोफ्याचं कवर किती दिवसापासून काढलं आहे, पण जायचं होतं म्हणून ते मी आधी वॉश केलं नाही. आणि मी आले त्यानंतर 2 ते 3 दिवस बद्दलच होतं, म्हणजे ऊनच नव्हतं म्हणून वॉश झालं नाही. पण आता लगेचच 1-2 दिवसात ते वॉश करेल आणि तसा सोफा छान दिसतो, पण घाण होईल का किंवा खराब होईल का, त्यावर काही सांडेल का, ही सुद्धा भीती असते. म्हणून सोफ्याचं कवर टाकून ठेवते. आणखी 2 वर्ष ते टाकणार. त्यानंतर जसा सोफा आहे ना, सोफ्याच्या कवरलाही ते 4 ते 5 वर्ष झालेत की ते सुद्धा जुनं वाटतं किंवा एक नवीन चेंज म्हणून ते कवर नंतर काढूनच टाकेल. तर आता लिव्हिंग रूम क्लीन झाली आहे. ॲक्च्युली ही सगळी वरवरची क्लिनिंग आहे, डीप क्लिनिंग मला ड्रेसिंग टेबलची, त्यानंतर वॉर्डरोब क्लिनिंग करायची आहे. कपडे नुसतं मी त्यामध्ये कोंबती आहे. एक कपडा प्रत्येक महिन्यात म्हटलं तरी नवीन येतो आणि तो तसाच कोंबला जातो. जे आतमधले कपडे आहे ना ते सगळे व्यवस्थित ऑर्गनाईज करावे लागतील. त्यानंतर हे बेडबॅग आणि या सगळ्या पेंटिंग्स, त्यावरही खूप धूळ झाली होती. दिसायला खूप छान वाटतात गोष्टी आणि म्हणूनच मी सांगते, खूप ना घरामध्ये एकदम गर्दी करू नका किंवा मी वस्तूंची गर्दी म्हणते स्पेशली, कारण आपल्याला आवडतात तर खूप गोष्टी, आपल्याला करायचंही खूप काही असते, पण तेवढ्याच त्या मेंटेन करणंही कठीण असतं. जर मेंटेन करता येत असतील तरच त्या ठेवा, नाहीतर आपलं सुटसुटीत आणि मोकळं घर कधीही बेस्ट, ज्याला आपण कधीही आणि कितीही वेळा क्लीन करू शकतो. तर बेडबॅग क्लीन केलं, मागच्या ज्या पेंटिंग्स होत्या, लाईट्स, सगळं क्लीन झालेलं आहे. कारण या एरियामध्ये कितीतरी वेळ राहतो आपण, तिथेच कितीतरी वेळ स्पेंड करतो, तर क्लिनिंग तर हवीच. असो, आजचा संक्रांत आहे तर हळदी कुंकालाही जायचं आहे आणि आज ब्लॅक ड्रेस किंवा ब्लॅक साडी घालायची असं ठरलं होतं, पण मी खूप थकले होते. जरा ही साडी नेसण्याची माझी इच्छा नव्हती किंवा त्राण नव्हता. आणि हा ब्लॅक ड्रेससुद्धा मला वाटतं मागच्या संक्रांतीच्या वेळी किंवा मध्ये एखाद दुसऱ्या वेळी घातला असेल आणि म्हणूनच ब्लॅक, व्हाईट असे कपडे ना खूप कमी घालण्यात येतात. व्हाईट कपडे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी असेल तर, आणि ब्लॅक कपडे अशा संक्रांतीच्या वेळी. हा ड्रेस मी संक्रांतीच्या वेळीच मागच्या की त्याच्या मागच्या वर्षी घेतला होता, मला आठवत नाही, पण खूप छान ड्रेस आहे. मटेरियल कॉटन आहे. ओढणी तर इतकी मोठी आणि इतकी सॉफ्ट आहे ना, खूप छान. आणि हा ड्रेस मी मीशोवरून घेतला होता आणि हा सुद्धा 1000 रुपयाच्या आतमधलाच होता. आत्ता मला त्याची लिंक मिळाली तर नक्की मी तुमच्याशी शेअर करेल. आणि खूप छानही दिसतो, पण काय होतं, कलर असा असल्यामुळे ना कुठेही तो घालून जाता येत नाही. स्पेशली आपण ड्रेस कुठे असं
काही असेल फंक्शन किंवा काही पूजा वगैरे असेल, कोणाकडे जायचं असेल तर घालतो. ब्लॅक ड्रेस आत्ता कामी येतो आहे आणि तो आत्ताही तेवढाच सुंदर दिसतो, कारण कलर ब्लॅक आहे तर तो जुना वाटणार नाही. तर मी रेडी झाले आहे आणि सगळ्यात आधी जायचं आहे खाली सोसायटीचं जे क्लब हाऊस आहे तिथे आहे हळदी कुंकू. पहिली संक्रांत आहे, सो पहिल्या संक्रांतीचं हळदी कुंकू हे सगळं बघून पहिल्या संक्रांतीची आठवण झाली. मस्त छान डेकोरेट केलं होतं, छान पतंग लावल्या होत्या, हळदी कुंकूचं ते डेकोरेटिव्ह सगळं केलं होतं, खूप छान वाटत होतं. सोसायटीचं हळदी कुंकू झाल्यानंतर ना जवळच रिलायन्स आहे आणि आम्ही सोसायटीतल्या सगळ्या मैत्रिणी मिळून रिलायन्समध्ये गेलो. तर तिथेसुद्धा हळदी कुंकू होतं प्लस गेमसुद्धा होते. तर सगळ्यात आधी हळदी कुंकू झालं, छान वाणही मिळालं आणि त्यानंतर आता गेम्समध्ये संगीत खुर्ची होती आहे, म्युझिकल चेअर आणि बऱ्याच जणी असतात तर पोर्शनमध्ये होते. तर अशा पोर्शनमध्ये जो विनर असतो 1 किंवा 2 त्यांना छान असे गिफ्टही मिळतात. आजूबाजूच्या सोसायटीमधून किंवा रिलायन्सचे जे रेग्युलर कस्टमर आहेत ना, त्या बऱ्याचशा स्त्रिया इथे पार्टिसिपेट करण्यासाठी येतात आणि बऱ्याचशा काकू असतात, बऱ्याचशा ओल्ड एजवाल्या आंटीजसुद्धा असतात आणि आमच्या सोसायटींमधून सुद्धा बरेच जण येतात. आता हा जो राऊंड चालू आहे तो आमच्या सोसायटीचा चालू आहे. मोस्टली सगळ्या एक सोडून सगळ्या आमच्या सोसायटीच्या आहेत. तर मजा आली खेळताना आणि संगीत खुर्ची ना मी लहानपणापासूनच कधीच नाही जिंकली. कधीतरी असं वाटतं की मी संगीत खुर्चीमध्ये जिंकेल, पण अजूनपर्यंत तरी जिंकले नाही, मीच आऊट झाले आणि आता हा नंतरचा राऊंड चालू आहे. सकाळपासूनचा थकवा, आळस, ती घरातली कामं सगळं विसरून गेले होते आणि मीच नाही, तिथे येणाऱ्या सगळ्या स्त्रिया मस्त एन्जॉय करतात, सगळं विसरून जातात, जो मोमेंट आहे तो एन्जॉय करतात. तर फायनली आमच्या सोसायटीवालीच जी प्रतिमा आहे ती जिंकली आणि तिला गिफ्टसुद्धा मिळालं. आम्ही नाही पण आमच्यातलंच कोणीतरी जिंकलं ह्याचा आनंद होता. आणि फायनली ना म्हणजे शेवट असा झाला की ते जे प्रत्येक वेळी असा प्रोग्राम अरेंज करतात त्याबद्दल 2 शब्द बोलायचे होते. तर 2 शब्द बोलून सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांनासुद्धा कॉंग्रॅच्युलेट केलं, कारण प्रत्येक वेळी ते असा प्रोग्राम अरेंज करतात सगळ्या स्त्रियांसाठी. सो खरंच मजा येते आणि स्त्रियाही ना आता खूप एक्सायटेड असतात. ही सोसायटीतल्या बऱ्याच जणी असतात त्यामुळे असं काही वेगळंही वाटत नाही, असं वाटतं की सोसायटीमध्येच काही प्रोग्राम चालू आहे. तर असा होता आजचा व्लॉग. आता घरी जाऊन बरीचशी कामं करायची आहे म्हणून व्हिडिओला मी इथेच एंड करते. आपण उद्या भेटूया, तोपर्यंत बाय.